नमस्कार मैत्रिणींनो. तर चला बघा, तुम्हाला पण अशी कटोरी स्टिचिंग करायची आहे का? तर तुम्हाला सांगते मी, एकदम गोल राऊंडमध्ये जर तुम्हाला शिकायची असेल तर मी तुम्हाला सांगते की कटोरी कशी जोडून घ्यायची. तुम्हाला ही कटोरी कशी वाटते जोडलेली? बघा किती फिनिशिंग आहे आणि एकदम राऊंड शेप आहे, एकदम परफेक्ट कटोरी आलेली आहे. तर चला दुसरीवाली मी तुम्हाला अशीच जोडून दाखवते आणि टक्स कितीवर घ्यायचा हे तुम्हाला मी सांगते. बघा, खालच्या बाजूने आपल्याला जोडायची आहे अगोदर, वरच्या बाजूने कधीच कटोरी जोडायची नाही, खालच्याच बाजूला घ्यायची आपल्याला. ओके, आणि बरोबर इथंच आणायची. अजिबात वडायचं नाही कपडा जर खेचताना तुम्ही तर व्यवस्थित बसत नाही, तर त्यालाच आपल्याला आता इथं डबल टिप मारायची. बघा तुम्ही असे डबल टिप मारून घ्या. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, इथं टक्स टाकायचं आहे. टक्स टाकताना काय करायचं, तुम्हाला हे बरोबर असे पॉईंट पकडायचे आहेत. तर सगळ्याची पद्धत वेगवेगळी असते. आता जी माझी पद्धत आहे तुम्हाला सोपी वाटली तर नक्की ट्राय करा. आणि इथं घ्यायचं आपल्याला दीड घ्यायचं आहे आणि इथं घ्यायचं आपल्याला 2. या ब्लाऊजला मी 2वरच टक्स घेणार आहे. तर तुम्ही पाहू शकता असा क्रॉसमध्ये एकदम बरोबर घ्यायचा, म्हणजे कटोरीला टोक येणं भरपूर महत्त्वाचं आहे. म्हणजे आपली कटोरी पण एकदम सेफमध्ये आणि एकदम व्यवस्थितच दिसली पाहिजे. तर कशी वाटली कटोरी तुम्ही बघू शकता. एकच नंबर आलेली आहे कटोरी, एकच नंबर. बघितलं का? या दोन्ही पण कटोरी बघू शकता तुम्ही, एकदम छान आल्यात. ह्याच साईडला जोडून घ्यायची इथपर्यंत, कारण काय ना ह्या साईडला कमी नाही पडू द्यायची, म्हणजे आपल्या इथं क्रॉसपट्टी कमी जास्त होत नाही. कमी जास्त झाली ना मग अशी वरती सरकते कटोरी. त्याच्यामुळे आपल्याला ह्याच बाजूने अशी वरती जोडीत घेऊन जायचं आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.